तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं। तर आम्ही ना थोडं बाहेर चाललो होतो। रोज मी या टायमिंगला मुलांना थोडंसं बाहेर घेऊन जाते, कारण त्यांनाही थोडंसं फ्रेश फील होतं। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा। भेटत खाली जातो आता आम्ही। काय म्हणतो? कुठे जायचं? नको खाऊ ते, छिची आहे। ठीक आहे चल। तर मुलांना खाली नेल्याच्या नंतर ना काहीच नाही आहे खेळायला, इथं नुसतं खाली माती वगैरे आहे। तर मग आणि पलीकडे ग्राउंड आहे, तिथं मोठी मुलं क्रिकेट खेळत होते। त्याच्यामुळे ह्या दोघांना आम्ही इथंच घेऊन बसलो आणि मस्त माती खेळत होते। काय खेळायचं ते तेवढं खेळून दिलं आणि घरी आल्याच्या नंतर ना कृष्णाला घरी अजिबात यायचं नव्हतं, तिथंच खेळायचं होतं, मग हा असं रडत होता। हॅलो। तर आलोय आम्ही आता घरी आणि मुलांना फ्रेश वगैरे केलं, त्यांना थोडं थोडं खाऊ घातलं आणि आता स्वयंपाकाला लागली आहे मी। तर सगळ्यात आधी कृष्णासाठी वरण भातच कुकर लावणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा माझ्यासोबत। आणखी मी पुढे काय काय करते आणि याची लुडबुड आहेच मध्ये मध्ये। तर कृष्णाला मी खेळण्यात बिझी केले आणि शिव टी व्ही बघतोय। तर मी आता पटकन पटकन स्वयंपाक करून घेते। थोडं थोडंच करावं लागतं, पण सगळं करावं लागतं। कृष्णासाठी जे वरण बनवते मी ते 3 डाळींपासून बनवते। सगळ्यात आधी थोडीशी मसूर डाळ घेते आणि त्यानंतर मुगाची डाळ, ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं, तीही थोडीच घेते। हे सगळं समप्रमाणात असतं आणि तुरीची डाळ, एवढंच वरण लागतं आम्हाला। खूप जास्त म्हणजे फक्त कृष्णा खातो आणि थोडंफार राहिलं तर आम्ही खातो। आता आज माझा उपवास आहे, एकादशी आहे आज। माझ्यासाठी मी वरईचं भात बनवणार आहे आणि कृष्णासाठी वरण भात आणि शिव आणि त्याच्या पप्पांसाठी चपाती आणि भाजीचं अजून काही ठरलं नाही काय बनवायचे। ठीक आहे, आधी हे करून घेते, मग भाजीचं बघूया। कुकर लावते मग मी आली। हा मागं जा जा बाहेर, जा टीव्ही बघ। एवढीच डाळ आहे। पाणी काढून घेते, पाणी संपले आता। तर इथे ना मी दोन वेळा डाळ तांदूळ सेपरेट असं 2 वेळा नळाच्या पाण्याने धुवून घेतलं आणि एकदा आपलं जे फिल्टरचं आम्ही जे प्यायला पाणी वापरतो ना त्याने धुवून घेतलं आणि कुकर लावून घेतला। कुकर लावून झाल्याच्या नंतर ना पटकन चपातीचं कणिक वगैरे मळून घेतलं आणि जाळीमध्ये जे भांडे घासलेले होते तेही पटापट लावून घेतले, की जेणेकरून किचन ओट्यावरती जास्त गर्दी व्हायला नको म्हणून, किंवा मग दुसरे भांडे घासले की त्यामध्ये ठेवायला जागा ठेवण्यासाठी। आणि मी एवढी सगळी कामं आवरत होते तोपर्यंत कृष्णा माझ्यावरती रुसला होता, की मी त्याला सोडून काम करत होते। त्याला अजिबात आवडत नाही आणि तो रुसला की असा रुसतो, खाली जमिनीवर झोपतो। त्याला किती आवाज दिला तरी बघत नाही, मग आपण त्याला प्रेमाने जवळ घ्यायचं, बोलवायचं, मग तो खुश होतो। काल ललती माझी बाबडी, कशासाठी ललती? मम्मीला स्वयंपाक करू दे। नो 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 नो,
नाही द्यायचं मम्मी स्वयंपाक करून. नो बेबी. तर इथे ना त्याला असं वाटत होतं की मी त्यालाच घेऊन बसावं, आणि त्याला घेतलंय आणि दादा नाही आला, असं होईल का? मम्मीने स्वयंपाक कसा करायचा दादा? कृष्णा बसवते दादाला. दादा आपण डाडूला सांगू आणायला. तर मी त्यांच्यापाशी बसायच्या आधी कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या होत्या. भांडे वगैरे लावेपर्यंत मी कुकरचा गॅस बंद केला होता आणि जरा वेळ त्यांच्यापाशी बसलेले कुकर थंड होण्यासाठी. तर मी आता इथे पटकन वरणाला फोडणी देऊन घेणार आहे, कारण कृष्णाला खूपच जास्त भूक लागलेली, त्यामुळे तो चिडचिड करत होता. आणि मी आहे ना असं गरम आहे तोपर्यंतच डाळ अशी फेटून घेतली ना की ती एकसंध होते, एकसारखी होते, आणि वरण डाळ एकीकडं आणि पाणी एकीकडं असं अजिबात होत नाही. त्याच्यामुळं हे मी आधीच प्रिपेअर करून ठेवते. आणि मी त्याचसोबत वरणाला फोडणी देण्यासाठी त्याचीही तयारी करून ठेवली होती. तर इथे कृष्णा आला, रडत होता. त्याला वाटत होतं की मी त्याला घ्यावं, किरकिर करत होता. त्याला झोपायचं पण असतं आणि खेळायचं पण असतं, आणि मी त्याच्याजवळ बसावं असं पण त्याला वाटत असतं. त्याच्यामुळं तो झोपत नाही, किरकिर किरकिर त्याची चालूच असते. मग संध्याकाळी त्याला घेऊन असेच कामं करावी लागतात त्याच्या ह्याच्यानुसार. शिव खेळतो पण याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्याला सतत असं वाटतं की मी त्याच्याजवळच राहावं. इथे ना मला डब्बा उघडत नव्हता, बळच मी उघडला. खाली ठेवलं की तो रडत होता, त्याच्यामुळे मी अशीच वरणाला फोडणी वगैरे देऊन घेतली. तो अजिबात ऐकतच नव्हता. खाली सोडलं की मला असं भीती वाटते की वरणाला फोडणी वगैरे देताना थोडं का होईना कढीपत्ता वगैरे टाकला की तेल उडतं ना, यासाठी मला असं वाटत होतं की त्याने खाली खेळावं, पण तो अजिबात ऐकत नव्हता. मी तसंच त्याला कसं तरी घेऊन वरणाला फोडणी वगैरे देऊन घेतली. आणि इथे ना मी तेच सांगत होते की कृष्णाला घेऊन असं संध्याकाळचे कामं करावे लागतात. तर बघता बघता बोलता बोलता माझं वरणही झालं होतं. त्याला असं सिंपल वरण आवडतं, आणि मी म्हटलं त्याला बरं होताना वगैरे व्हिडिओ शूट करावा, पण तो माझं ट्रायपॉडच घेऊन पळून गेला आणि ऐकतच नव्हता. त्याला मला असं वाटलं की त्याला भूक लागली आहे म्हणून तो किरकिर करतोय, चिडचिड करतोय, रडतोय वगैरे. पण अजिबात नाही. मी त्याच्या शेजारी बसावं म्हणून त्याचं हे सगळं चाललं होतं. कारण मी जेवायला वगैरे घेऊन वरण-भात त्याच्याजवळ घेऊन गेले, तर हा असा लांब पळून गेला आणि खेळत होता. शिवदादाला म्हटलं त्याला घेऊन ये इकडं, तर त्याचंही ऐकत नव्हतं. बघितलं ना कसं करतोय. तर हे असं चाललं होतं आणि मी बिग बॉस लावलं होतं. तर तिथे गाणं चालू होतं. तर हा बघा कसा डान्स करतोय. आणि हा डान्स करायला लागला की दादाही डान्स करायला लागला. दोघांना खूप जास्त आवडतं नाचायला. किती छान एन्जॉय करतात. माझी मुलंही बिग बॉस बघतात. मला बिग बॉस खूप आवडतं. आणि त्यानंतरनं मी त्याला थोडंसं भरवलं वगैरे. त्याने खाल्लं थोडं. त्याच्यानंतरनं मला खूप जास्त भूक लागलेली आणि शिवलाही भूक लागली होती. त्याच्यामुळे मी किचनमध्ये आले की सगळ्यात आधी वरईचा भात बनवायला घेतला, आणि एकीकडे माझी शिवच्या भाजीची तयारी चालू होती. त्याच्यासाठी मी पनीरची भुर्जी बनवणार होते. त्याचीच मी तयारी करत होते. सिंपल अशी कढीपत्ता, कांदा, कसुरी मेथी, मसाले वगैरे असं बेसिक मसाले वगैरे घालून सिंपलच, कमी तिखट थोडीशी, म्हणजे जास्त तिखटही नाही आणि जास्त मिळमिळी नाही, त्याला मिडियममध्ये आवडते. तर त्याच्यासाठी मी भाजी बनवत होते आणि एकीकडं माझ्याही जेवणाची तयारी चालू होती. त्याच्यासाठी मी भाजी बनवली, भुर्जी. त्याला खूप जास्त आवडली, त्याने आवडीनं खाल्ली. आणि मुलं खायला त्रास देतात ना, तर असं करायचं, त्यांना खूप जास्त भूक लागून द्यायची आणि मग जेवायला द्यायचं. ते हाताने म्हणलं तरी खातात. पण मी कधी शिवला चारते, कधी कधी चारते, कधी कधी नाही चारत. डिपेंड असतं की मला काम असेल तर किंवा वेळ असेल तर मी बसून चारते त्याला, आणि नसेल तर मग समोर असं मी काम करत असेल आणि माझं त्याच्याकडे लक्ष असेल अशा ठिकाणी त्याला बसून मी त्याला खायला सांगत असते. कारण तो असं नुसतं भाजी खातो किंवा नुसती चपाती खातो याच्यासाठी. आणि वेळ असला तर चारतेच मी, असं त्यात काय एवढं हे नाहीच. आणि इथे बघा माझा स्वयंपाक झाला होता. इथे कृष्ण मध्ये मध्ये करत होता. त्याचं असंच असतं संध्याकाळचं. मी किचनमध्ये आले की त्याला पण यायचं असतं, आणि त्याला असं वाटतं की मी सतत त्याच्याच शेजारी बसून राहावं. त्याच्यामुळे त्याची ही सगळी नाटके असतात. मी त्याच्याजवळ जाऊन बसले की हा माझ्यापासून लांब जाऊन तिकडं खेळत असतो. त्याचं असं असतं. आणि इथं बोलता बोलता माझी भाजीही झाली. ती मी एका साईडला ठेवून दिली आणि म्हटलं इकडे भातही झाला होता माझा. मग मला त्या भातासोबत शेंगदाण्याची आमटी खायची होती, कारण नुसता वरईचा भात हा खाऊ वाटत नाही. आणि प्लेनच केला होता मी, साधं सिंपल मीठ वगैरे टाकून.
त्याच्यामुळं शिवसाठी मी इथे गरम गरम चपाती बनवून घेतली. सगळ्यात आधी एकच चपाती बनवली, कारण फक्त शिव जेवणार होता, त्याचे पप्पा नव्हते म्हणून. आणि इथेच माझं चाललं होतं. त्यालाही भूक लागली होती म्हणून पटपट पटपट आवरायचं. मलाही भूक लागली होती कारण मी दुपारी लवकर जरा खिचडी खाल्ली होती म्हणून. आणि त्यानंतरनं चहा वगैरे घेतला होता 6 वाजता आम्ही खाली जाऊन आल्याच्यानंतरनं. तर इथे चपाती बघा माझी किती छान टम फुगते. आणि मला असं जास्त चपाती फुगलेली आवडत नाही, कारण त्याची खूप डेंजर वाफ लागते. मला एकदा भाजलं होतं त्याच्यामुळं. आणि चपाती करून झाली. बघा दोघं-तिघांचा स्वयंपाक केला आहे, तरी किती सारे भांडे पडलेत. आणि ती चपाती भाजत भाजत मी इथं शेंगदाण्याची आमटीही बनवत होते. मला आवडते खिचडीसोबतसुद्धा शेंगदाण्याची आमटी खूप आवडते. तुम्ही आमटी म्हणता का हे म्हणता त्याला काय म्हणतात, कोणी पिठलं म्हणतं, कोणी काही म्हणतं. ते सिंपल आहे. त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालून मी शेंगदाण्याची आमटी बनवली होती त्याच्यासोबत खायला, जी की मला खूप जास्त आवडते. मी अशी चपातीसोबतसुद्धा खाते एरवी. गावाला ज्यावेळेस मी होते, आईंचा सोमवार आणि मंगळवार 2 दिवस उपवास असतो. मग त्यांनी खिचडी केली की आपण शेंगदाण्याची आमटी करायची त्यासोबत. मला ती चपातीसोबत खाण्यासाठी जास्त आवडते. आणि एकटी जरी जेवायला असले ना मी, तरी आमटीच भाजी करायची असेल माझी एकटीसाठी तर शेंगदाण्याची आमटीच करते मी. मला खूप जास्त आवडते. तर मी पटकन त्याचं ताट वगैरे वाढून घेतलं आणि शेंगदाणे वाटून घेऊन त्याची आमटी बनवून घेतली, कारण आम्हाला दोघांना जेवायला बसायचं होतं. पण मी असं म्हटलं की आधी आपण आमटी शिजायला घालू, म्हणजे त्याच्यानंतरनं ती जोपर्यंत उकळते तयार होते तोपर्यंत याचं खाऊन होईल. म्हणून मी तसंच केलं. आणि त्यानंतरनं म्हटलं की भांडे घासून घ्यावेत आधी, कारण हे सगळे ठेवले आणि नंतरनं काय होतं, सगळे एकत्र भांडे घासायचे म्हणजे खूप वेळ पण लागतो आणि कृष्णाही दम काढत नाही. त्याच्यासाठी मी जसे भांडे पडतील तसे थोडे थोडे करून सगळे एकत्र घासून घेत असते. तर इथे माझं भांडी घासायचं चाललं होतं. मी शिवला जे ताट वाढून ठेवलं होतं, तो अधूनमधून येऊन एक एक घास खाऊन जात होता त्याच्या हाताने. त्याला म्हटलं, राहू दे दादा, थांब थोडा वेळ, मी माझे भांडे वगैरे घासून झाले की मी तुला चारते. पण त्याच्या आवडीची भाजी होती, म्हणजे पनीरची भुर्जी बनवली होती मी त्यासाठी. ते त्याला खूप जास्त पनीरची कुठलीही भाजी, कुठलाही काही प्रकार असू द्या पनीरचा, त्याला पनीर खूप जास्त आवडतं. तो आजारी वगैरे जरी पडला ना, तर त्याला मी जास्त करून पनीर आणि डोसा वगैरे तेही जास्त आवडतं. मग असं बनवून देते खायला, की तोंडालाही चव नसते आजारी वगैरे असल्यावरती, त्याच्यामुळे तो आवडीने खातो. आणि शिवचा असं आहे की जी गोष्ट त्याला आवडते ना, ती त्याला खा म्हणून सांगावं नाही लागत, तो त्याच्या हाताने खातो. फक्त एवढंच की थोडंसं 2-4 घास खाल्ले की झालं, असं करायचं, असं असतं त्याचं. मग त्याला बळच चारावं लागतं ओरडून ओरडून, तेव्हा कुठे तो जेवतो. आणि माझं जरा जास्त लक्ष असतं आता त्याच्या जेवणाकडं, कारण आम्ही इकडे राहायला यायच्या आधी तो खात नव्हता, बाहेरचं काही खायचा, त्याच्यामुळे आजारी पडला होता, त्याला गॅस्ट्रो वगैरे झाला होता. तेव्हापासून डॉक्टरांनी सांगितले बाहेरचं त्याला खायला द्यायचं नाही आणि म्हणजे लक्ष द्यायचं त्याच्याकडं म्हणून. मग तेव्हापासून कानाला खडा, मी अजिबात त्याला एवढं जास्त करून बाहेरचं देत नाही इकडं आल्यापासून. जे काय असेल ते घरीच आणि गरम गरम करूनच खायला घालते आणि मी स्वतः खायला घालते. एखादाच वेळेस असं होतं की त्याला मी त्याच्याकडे ताट देते की बाबा तू जेव म्हणून, मला काम आहे. नाही तर शक्यतो तर मीच भरवते त्याला. आणि बघा बोलत बोलत माझे एवढे सगळे भांडे घासून झाले. आणि त्यानंतरनंही मी त्याला पटकन जेवायला वगैरे
घातलं आणि मलाही भूक लागली होती, त्याला खायला दिलं आधी आणि मग मी जेवले. तर हे सगळं करता करता मला आहे ना 10 सव्वा 10 कसे वाजून गेले ना ते सुद्धा समजलं नाही. आणि माझं संध्याकाळचं रुटीन हे असंच असतं की वेळच कसा निघून जातो ना तेच मला समजत नाही. म्हणजे दिवसाही तेच असतं आणि संध्याकाळी तेच असतं. आणि त्यानंतरनं मुलं वगैरे झोपल्याच्या नंतरनं मला व्हिडिओ वगैरे एडिट करायला मिळतो. कारण शूटिंगला वगैरे फोन लावायचा किंवा मग एखाद्या वेळेस शिव जर किरकिर करत असेल तर त्याच्याकडे फोन द्यायचा त्याला बघायला. शक्यतो एवढं नाही पण थोडंफार देते मी त्याला फोन बघायला जास्त किरकिर करत असेल तर. हे बघा अशा पद्धतीने मी शेंगदाण्याची आमटी केली होती आणि भातही असा झाला होता. आणि त्यानंतर मी रात्री अजिबात काही शूट केलं नाही. मुलांना पहिलं झोपी वगैरे लावलं आणि व्हिडिओ एडिट करायचा होता मला त्यासाठी. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी उठले की नेहमीप्रमाणे झाडलोट वगैरे केली आणि देवपूजा केली. तर इथे ना कृष्णाचं खेळताना दरवाजाचं बोट अडकलं आणि त्याला असं लागलं होतं. मॉर्निंग सगळ्यांना. काल ना व्हिडिओचं एंड करायचंच राहून गेलं. कृष्णाने जरा जास्तच किरकिर करत होता, मग त्याला खाऊ घातलं आणि झोपी लावलं. तर आज आहे दुसरा दिवस आणि माझी बाकीची सगळी कामं आवरलेत. आज मी लवकर उठले होते आणि फक्त या दोघांची आंघोळ राहिली आहे आणि थोडंसं 1-2 कामं राहिलेत छोटी छोटी, ती काय होतच राहतात. दादा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजसाठी एवढंच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला असंच पाहत राहा, असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन उद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. कंचा कंचा.